महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। खरोशी गाव 4 दिवस अंधारात, विजेचे खांब व डीपी नेस्तनाबूत। पेण तालुक्यातील खरोशी येथे 4 दिवस सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बाळगंगा नदीला महापूर आला आणि या महापुराचा फटका विजेचे खांब, विजेची डीपी यांना बसला असल्यामुळे 4 दिवस खरोशी गाव पूर्णतः अंधारात आहे। परिणामी गावात कोणाशी संपर्क साधला जात नाही आणि संपूर्ण गाव कौरे क्षेत्राच्या बाहेर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। याबाबत खरोशी गावची माहिती करून घेण्याकरता आमचे प्रतिनिधी तेथे पोहोचले असून प्रत्यक्ष फार मोठी हानी झालेली आहे। बाळगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे न भूतो न भविष्यतो असा महापूर आला आणि या महापुरामध्ये 100 ते 150 घरांमध्ये पाणी जाऊन घरातील वस्तूंची नासधूस झाली। महापुराचे पाणी घरात घुसल्यामुळे घरातील मलबा घाण काढण्यातच गेली 2 दिवस माय भगिनींचे गेले आहेत। एवढेच काय तर घरात वीज नसल्या कारणामुळे काळोखात काहीही करता येत नसल्याच्या प्रतिक्रिया माय भगिनींनी बोलताना दिल्या। खरोशी गावामध्ये महापुरामुळे फार मोठी हानी झाली असून 20 ते 25 विजेचे खांब कोसळून नेस्तनाबूत झाले आहेत। विजेची डीपी ही महापुरामध्ये वाहून गेली आहे। स्मशानभूमी पूर्णतः उखडून गेली, त्यावरील पत्रीही उडून गेले। त्याचबरोबर जे शौचालय होते अशी 10 शौचालये सुद्धा नेस्तनाबूत झाल्याने होत्याचे नव्हते झाले आणि गावाची फार मोठी हानी झाली आहे। गावातील अंधार दूर व्हावा, गावामध्ये वीज यावी याकरता सरपंच रुपाली पाटील व ग्रामपंचायत सदस्य शर्थीचे प्रयत्न करत असून JCBद्वारे ज्या ठिकाणी नादुरुस्त झालेला भाग आहे तो दुरुस्त करण्यासाठी JCB लावून साफसफाई सुरू केली आहे। एवढेच काय, पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्याबरोबर वीज मंडळाचे अधिकारी, जिथे येथील वीज मंडळाचे अधिकारी यांच्याशी देखील सातत्याने पाठपुरावा करून गावात लवकरात लवकर वीज कशी येईल आणि अंधार दूर कसा होईल याकरता विशेष प्रयत्न करत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले। शासनाने लवकरात लवकर गावातील लोकांचे पंचनामे करून तात्काळ मदतीचा हात द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती भोईर, पेण। खरोशी येथे आणि कृषी येथे जो काल महापूर झाला त्या महापुरामध्ये ही बघा स्मशानभूमी देखील उद्ध्वस्त झालेली आहे। त्याचबरोबर संडासबाथरूम देखील उद्ध्वस्त झाले आहे। मी आता प्रत्यक्ष या बाळगंगा नदीने जे रौद्ररूप धारण केलं होतं त्या संदर्भात आज माहिती घेण्यासाठी आलेलो आहे। भयानक आहे। दोन्ही स्मशानभूमी आपल्या ज्या आहेत त्या जमीनदोस्त झालेल्या आहेत। टॉयलेटच्या शेड 2 आहेत, 4-4च्या टॉयलेट आहेत, ते टॉयलेटही पूर्णपणे जमीनदोस्त झालेले आहेत। घरांचं नुकसान न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे। किती शासनाने मदत दिली तरी ती नुकसान भरून न निघणार आहे। दुर्शेत गावामध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। काय आपण सरपंच म्हणून सांगणार? परवाची जी पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी यामुळं गावातील ग्रामस्थांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्या पूर परिस्थितीमुळं घरातील अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर यांचं पूर्णपणे अतोनात नुकसान झालेलं आहे। तसेच त्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे शेतकरी हे म्हणजे त्यांची जी परिस्थिती आहे ती अगदी जमीनदोस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे। आत्ता महापूर आलेला आहे, याबाबत खरोशी ग्रामस्थांच्या वतीनं तुम्ही शासनाकडे काय मागणी कराल? शासनाकडे आम्ही एवढीच मागणी करू की ह्या महापुरामध्ये आज मोठ्या दोन्ही गावाचे लोकांना जेवणासाठी पण अन्नधान्य नाही, तर शासनाने याची वेळेवर दखल घेऊन पूर्वस्थांना त्वरित मदत करावी। धन्यवाद।